या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 26 अक्षरांचे आवाज सांगणार आहे. पहिला अल्फाबेट आहे ए. ए चं नाव आहे ए आणि ए चा आवाज आहे ॲ. लक्षात घ्या, ॲपल मधला ॲ. दुसरा अल्फाबेट आहे बी. बी चं नाव बी आणि बी चा आवाज ब. लक्षात घ्या, बी चं नाव बी आणि बी चा आवाज ब. बॅट वाला ब. मित्रांनो, वटवाघूळूला इंग्लिश मध्ये बॅट असं म्हणतात. लक्षात घ्या, बी चं नाव बी आणि बी चा आवाज ब. पुढचा अल्फाबेट बघूया, सी. सी चं नाव सी आणि सी चा आवाज क. कॅट वाला क. कॅट म्हणजे मांजर. पुन्हा एकदा सांगतोय, सी चं नाव सी आणि सी चा आवाज क. कॅट वाला क. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया, डी. डी चं नाव डी आणि डी चा आवाज ड. डॉग वाला ड. इंग्लिश मध्ये कुत्र्याला डॉग असं म्हणतात. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया, ई. ई चं नाव ई आणि ई चा आवाज ए असा असतो. व्यवस्थित आहे का? ई चं नाव ई आणि ई चा आवाज ए. एग वाला ए. एग म्हणजे अंड. इंग्लिश मध्ये अंड्याला एग असं म्हणतात. पुढे जाऊया, एफ. एफ चं नाव एफ आणि एफ चा आवाज फ. फॅन वाला फ. लक्षात घ्या, एफ चं नाव एफ आणि एफ चा आवाज फ. फॅन वाला फ. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया, जी. जी चं नाव जी आणि जी चा आवाज ग. लक्षात घ्या, जी चं नाव जी आणि जी चा आवाज ग. गिफ्ट वाला ग. गिफ्ट म्हणजे भेट वस्तू. पुढचा अल्फाबेट बघूया, एच. एच चं नाव एच आणि एच चा आवाज ह असा होतो. हेन वाला ह. मित्रांनो, इंग्लिश मध्ये ना कोंबडीला हेन असं म्हणतात आणि म्हणून एच चा आवाज हेन वाला ह. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया. पुढचा अल्फाबेट आहे आय. आय चं नाव आहे आय आणि आय चा आवाज होतो ई. लक्षात घ्या, आय चं नाव आय आणि आय चा आवाज होतो ई. इंक वाला ई. इंक म्हणजे शाई. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया. अल्फाबेट आहे जे. मित्रांनो, जे चं नाव जे आणि जे चा आवाज ज. जोकर वाला ज. लक्षात घ्या, जे चं नाव जे आणि जे चा आवाज ज. जोकर वाला ज. पुढचा अल्फाबेट बघूया. पुढचा अल्फाबेट आहे के. के चं नाव के आणि के चा आवाज क. किंग वाला क. मित्रांनो, किंग म्हणजे राजा. के चं नाव के आणि के चा आवाज क. किंग वाला क. पुढचा अल्फाबेट बघूया, एल. एल चं नाव एल आणि एल चा आवाज ल. लॅम्प वाला ल. आता लॅम्प म्हणजे काय? तर लॅम्प म्हणजे दिवा. एल चं नाव एल आणि एल चा आवाज ल. लॅम्प वाला ल. पुढचा अल्फाबेट बघूया, एम. एम चं नाव एम आणि एम चा आवाज म. मंकी वाला म. लक्षात येते ना मित्रांनो, एम चं नाव एम आणि एम चा आवाज म. मंकी वाला म. मंकी म्हणजे माकड. पुढचा अल्फाबेट बघूया, एन. एन चं नाव एन आणि एन चा आवाज न.
नेस्ट वाला न. नेस्ट म्हणजे पक्ष्याचे घरटे, म्हणून एन चं नाव एन आणि एन चा आवाज न. नेस्ट वाला न. पुढे जाऊया. ओ. ओ चं नाव ओ आणि ओ चा आवाज ऑ असा होतो. लक्षात घ्या. ओ चं नाव ओ आणि ओ चा आवाज ऑ असा होतो. ऑरेंज वाला ऑ. ऑरेंज म्हणजे संत्र. पुढे जाऊया. पी. पी चं नाव होतं पी आणि पी चा आवाज होतो प. पॅरेट वाला प. पॅरेट म्हणजे पोपट. लक्षात घ्या. पी चं नाव पी आणि पी चा आवाज प. पॅरेट वाला प. पुढचा अल्फाबेट क्यू. क्यू चं नाव क्यू आणि क्यू चा आवाज क्व. क्वीन वाला क्व. लक्षात घ्या. क्वीन म्हणजे राणी आणि म्हणून क्यू चा आवाज होतो क्व. क्वीन वाला क्व. पुढे जाऊया. आर. आर चं नाव होतं आर आणि आर चा आवाज होतो र. रॅट वाला र. रॅट म्हणजे उंदीर. आर चं नाव आर आणि आर चा आवाज र. रॅट वाला र. पुढे जाऊया. एस. एस चं नाव एस आणि एस चा आवाज स. सन वाला स. मित्रांनो, सन म्हणजे सूर्य. लक्षात घ्या. एस चं नाव एस आणि एस चा आवाज स. सन वाला स. पुढे जाऊया. टी. टी चं नाव टी आणि टी चा आवाज ट. टॅप वाला ट. मित्रांनो, इंग्लिश मध्ये ना नळाला टॅप असं म्हणतात. पुढचा अल्फाबेट बघूया. पुढचा अल्फाबेट आहे यू. यू चं नाव होतं यू आणि यू चा आवाज होतो अ. लक्षात घ्या. यू चं नाव यू आणि त्याचा आवाज अ. अम्ब्रेला वाला अ. अम्ब्रेला म्हणजे काय, तर अम्ब्रेला म्हणजे छत्री. पुढे जाऊया. व्ही. व्ही चं नाव व्ही आणि व्ही चा आवाज व. वॅन वाला व. लक्षात घ्या. व्ही चं नाव व्ही आणि व्ही चा आवाज व. वॅन वाला व. वॅन म्हणजे मोठी गाडी. पुढे जाऊया. डब्ल्यू. डब्ल्यू चं नाव होतं डब्ल्यू आणि डब्ल्यू चा आवाज होतो व. लक्षात घ्या. डब्ल्यू चं नाव होतं डब्ल्यू आणि डब्ल्यू चा आवाज होतो व. वॅक्स वाला व. पुढचा अल्फाबेट बघूया. पुढचा अल्फाबेट आहे एक्स. आता एक्स चं नाव होतं एक्स आणि त्याचा आवाज सुद्धा एक्स असा होतो. एक्स चं नाव एक्स आणि आवाज एक्स. एक्सरे वाला एक्स. पुढे जाऊया. वाय. वाय चं नाव होतं वाय आणि वाय चा आवाज होतो य. येस वाला य. शेवटचा अल्फाबेट आहे झेड. मित्रांनो, या अल्फाबेटचं नाव होतं झेड आणि अल्फाबेटचा आवाज होतो झ. झिप वाला झ. लक्षात घ्या. नाव झेड, आवाज झ. झिप वाला झ.